आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा शहरामधनं जाणाऱ्या नॅशनल हायवे 548D वरील अण्णाभाऊ साठे चौक इथे पुलाचं काम सुरू असल्यानं शहरामधील वाहतुकीवरती मोठा परिणाम होतोय आणि या कामामुळे जामखेडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी प्रशासनानं बायपास मार्गे शनी चौक आणि जोधपूर मारुती चौक असा डायव्हर्जन दिला होता। मात्र सुरुवातीला लावण्यात आलेले दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी नसल्यानं तसेच आकारानं लहान असल्यानं अनेक वाहन चालकांना मार्ग समजतच नव्हता। परिणामी अवजड वाहनं शहरामधनच जात असल्यानं वाहतूक कोंडीसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। दरम्यान ज्या मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली त्या रस्त्याचं कामही स्टेट हायवे महाराष्ट्र अंतर्गत सुरू असल्यानं रस्त्याची एक बाजू बंद ठेवून वाहतूक एकाच बाजूने सुरू होती, त्यामुळे वारंवार कोंडी होत असून शहरामध्ये धुळीचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं होतं। एकीकडे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम आणि दुसरीकडे राज्य महामार्गाच्या रस्त्याचं काम एकाच वेळी सुरू झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांनी म्हटलंय। मात्र आज सकाळपासून परिस्थितीमध्ये काहीसा दिलासा मिळताना दिसतोय। ठेकेदाराकडनं मोठ्या आकाराचे आणि स्पष्ट दिसणारे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत। डायव्हर्जन ठिकाणी एक कर्मचारी देखील नेमण्यात आला आहे, त्यामुळे सध्या वाहतूक काही प्रमाणात सुरळीत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र वाहनांमुळे धुळीच्या साम्राज्यानं नागरिक आणि रस्त्यावरील दुकानदार त्रस्त झाल्याचं चित्र देखील दिसत आहे। श्रीगोंदा शहरातून जाणारा 548D हा राष्ट्रीय महामार्गाच्या श्रीगोंदा शहरातील बाजार या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, या ठिकाणी जे पुलाचं काम चालू आहे या महामार्गाच्या रस्त्यावर, त्यावेळेस पूर्णपणे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी या ठिकाणी होताना दिसत आहे। कालच जो शहराचा आठवडे बाजार होता, त्या आठवडे बाजारात तिथे अनेक बाहेरून शेतकरी येतात। मात्र हा रस्ता जो आहे त्या रस्त्याला पर्याय म्हणून या शेजारी दुसरा एक सिद्धार्थनगरमध्ये जो पूल बनवण्यात आला आहे, तो पूल देखील आत्ता नव्यानेच बनवल्यामुळे त्या रस्त्यामुळे पुलावरून देखील वाहतूक सध्याला थांबवलेली आहे आणि हा देखील पूल दोन्ही साईड, रस्त्याच्या दोन्ही साईड खोनल्यामुळं येणारे जे वाहन चालक आहेत त्यांची मात्र मोठी कुचमन या ठिकाणी होताना दिसत आहे। या व्यतिरिक्त सांगायचं म्हणलं तर या जो ठेकेदार आहे, सदरील ठेकेदार आहे, त्यांनी ज्या संबंधित ठिकाणी जिथून रस्त्याचं डिव्हायजन करायचं आहे त्या ठिकाणी मोठा बोर्ड किंवा बॅनर लावण्याची देखील गरज होती। मात्र तसं करताना कुठे दिसत नाही। आपल्या माझ्या मागं पोस्टर या ठिकाणी फक्त एक स्टॉप म्हणून जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावलेला आहे आणि दुसरे जे चौक आहे ज्या ठिकाणातून डिव्हायजन वाहनांचं होणार आहे त्या ठिकाणी बोर्ड लावले आहेत, मात्र ते बोर्ड अशा ठिकाणी आहेत की ते वाहन चालकांना दिसत नाहीत। यासाठी पोलीस प्रशासनाने किंवा नगरपालिकेने देखील या गोष्टीची काळजी घेऊन नागरिकांचे जे होणारे हाल आहेत ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे। यानंतर आपण आता ज्या ठिकाणी बोर्ड लावणार आहे त्या ठिकाणी जाणार आहोत। आपण ज्या ठिकाणी 548D या राष्ट्रीय महामार्गावर जे पुलाचं काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन आलो होतो आणि आता आपण श्रीगोंदा शहरातील राजकीय हॉटेल म्हणजे महात्मा फुले चौक या ठिकाणी आहोत। या ठिकाणी माझ्या मागं पाहू शकता की जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला होता की मोठे जे बॅनर आहेत ते डिव्हायजन या ठिकाणी लावण्यात यावेत, त्या माध्यमातून जो खालचा जो बोर्ड आहे पुलाचं काम चालू आहे, रस्ता बंद आहे, हा बोर्ड सकाळी या ठिकाणी लावण्यात आला।
वरचा जो बोर्ड आहे तो याआधी देखील त्यांनी लावलेला होता. मात्र तो बोर्ड जे वाहन चालक आहे त्यांना प्रत्यक्ष आधी थेटपणे दिसत नसल्याने अनेक वाहन चालकाच्या ठिकाणी कारण मिळवलेले आहे. जो बोर्ड लावलेला आहे तो आज लावलेला असल्याने आता देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर ही वाहतूक आहे सुरळीत या ठिकाणी सुरू आहे. श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या 548 महामार्गावर ज्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आलो. त्यानंतर आपण या ठिकाणून ज्या ठिकाणी रस्ता डायव्हर्जन केलेला आहे त्या ठिकाणी देखील जाऊन आलो. त्या ठिकाणी आत्तापर्यंत लावले आहेत. आता आपण श्रीगोंदा शहरातील जोधपूर मॉल या ठिकाणी आलो आहोत. माझ्या मागे जो पाहिलं या ठिकाणी देखील आपल्याला जो डायव्हर्जनचा बोर्ड आहे तो या ठिकाणी दिसतोय. मात्र या ठिकाणी येण्याचं कारण हेच होतं की ज्या रस्त्यावरून डायव्हर्जन दिलेलं आहे त्या रस्त्याचं काम अद्यापही अपुरं आहे. माझ्या मागं आणि या साईडला देखील आपण पाहू शकतो की जे रस्त्याचं काम आहे त्या मुख्य वाहनं येणार आहे त्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्याचं देखील एका साईडचं जे काम आहे ते सध्याला सुरू आहे आणि अपुरं आहे. हे रस्त्याचं काम हे पूर्ण झालेलं नाही आहे. त्या कारणाने जे वाहन चालक आहेत ते देखील त्रस्त आहेत आणि ते या ठिकाणी तो यामुळे या ठिकाणी प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने जे दुकानदार आहेत ते देखील त्रस्त झाले आहेत. यावरून सांगण्याचं आणि सूचित करण्याचं एकच कारण होतं की ज्या ठिकाणी शहरातील जे रस्त्याचे कामं चालू आहेत ते नक्कीच नागरिकांसाठी फायद्याचे आहेत. मात्र जे कामं सुरू आहेत ते कामांचं जे नियोजन असतं ते नियोजन पूर्णपणे झालेलं नाही आहे. जेणेकरून त्या रस्त्याचं जे काम करायचं होतं तर रस्ता नक्की कुठून काढायचा ते देखील प्रशासनाने पाहायला पाहिजे होतं किंवा ठेकेदाराची जबाबदारी होती. आणि ज्या रस्त्याने हे जे डायव्हर्जन केलेलं आहे रस्त्याचं त्या रस्त्याचं देखील काम सुरू असल्याने या ठिकाणी नागरिकांमध्ये आणि वाहन चालकांमध्ये पूर्णपणे संभ्रम निर्माण होऊन त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं. जे पुलाचं काम सुरू आहे महामार्गावर ते राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे आणि या ठिकाणी जे आपण आत्ता पाहिला रोड तो राज्यमार्ग आहे आणि या दोघांचेही कामं एकाच वेळेस चालू असल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.